राज्यातील केवायसी केलेल्या आणि केवायसी न केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी अर्जंट सूचना दिलेली आहे। त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींनी या अर्जंट सूचनेचं पालन करायचं आहे। अन्यथा ज्या लाडक्या बहिणी या अर्जंट सूचनेचं पालन करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींचे दिवसाचे 50 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये बंद सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते, तर अशा सर्व प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी आणि फक्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करण्यासाठी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांपूर्वी केवायसीची प्रोसेस आणलेली होती। परंतु मागच्या काही दिवसांपासून या केवायसीच्या प्रोसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा येत होते, म्हणजेच भरपूर लाडक्या बहिणींना ओटीपीच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते। काही लाडक्या बहिणींना वडील नव्हते, काही लाडक्या बहिणींना पती नव्हते आणि काही लाडक्या बहिणींना वडील आणि पती दोन्ही नव्हते। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी कशी केवायसी करायची आहे त्याचं उत्तर त्यांना अजून मिळालेलं नव्हतं। परंतु लाडक्या बहिणींना आता केवायसीची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे। त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना या सर्व प्रश्नांची उत्तरे आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेले आहे, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना वडील नसतील, पती नसतील त्यांची केवायसी पूर्ण होईल। त्यासोबत ज्यांना ओटीपीचा प्रॉब्लेम येतो आहे त्यांची केवायसी पूर्ण होईल आणि ज्या लाडक्या बहिणींनी जुन्या पद्धतीने केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना आता नवीन पद्धतीने केवायसी सुद्धा करता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज केवायसी विषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहून परत एकदा केवायसी करतील त्याच लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्याचा हप्ता म्हणजेच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, म्हणजे जे पुढचे हप्ते आहेत तर ते हप्ते सुरळीतपणे खात्यामध्ये विस्तार होतील। अन्यथा जर तुम्ही अगोदर केवायसी केलेले असेल आणि जर तुम्ही या नवीन पद्धतीने केवायसी केले नाही तर तुमचा हप्ता बंद होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजून केवायसी केलेले नसेल, म्हणजेच ओटीपीचा प्रॉब्लेम येत होता, काही आधार कार्ड लिंकअप केलेलं नव्हता, त्यामुळे जर तुम्ही केवायसी करायचे थांबलेले असाल तर आता या ठिकाणी वेळ वायाला घालवू नका। तुमच्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे, कारण महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून केवायसीची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो केवायसी लवकरात लवकर करायची आहे, अन्यथा जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचे महिन्याचे 1500 म्हणजेच दिवसाचे 50 रुपये बंद सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो हे 50 रुपये आपल्यासाठी मोठी रक्कम आहे, महिन्याचे 1500 रुपये आपल्यासाठी मोठी रक्कम आहे, वर्षाचे 18,000 रुपये ही सुद्धा आपल्यासाठी मोठी रक्कम आहे। त्यामुळे या रकमेचा तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये काळजी करायची आहे, अन्यथा तुमचा हप्ता बंद होणार आहे। दिवसाचे 50 महिन्याचे 1500 बंद सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की दिवसाचे 50 महिन्याचे 1500 रुपये बंद होऊ नये तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची शेवटची तारीख कोणती जाहीर झालेली आहे, कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करायची नाही, कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी अगोदरपासून केवायसी केलेली असेल त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना केवायसीची प्रोसेस सोप्या पद्धतीने आलेली आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही। सर्व लाडक्या बहिणींची केवायसी आता फक्त 2 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ही केवायसी 100% करता येणार आहे, कारण लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून या केवायसी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना अगोदर फक्त केवायसीची शेवटची तारीख जाहीर झालेली होती, परंतु भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भरपूर प्रश्न तयार झालेले होते आणि त्या लाडक्या बहिणींना त्या प्रश्नांची उत्तरे भेटत नव्हती। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आदिती तटकरे मॅडमने सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2 मिनिटं काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला उत्तर समजणार आहे आणि लगेच तुम्ही
आजची आज तुमच्या गावामधील माई सेवा केंद्र असेल, ज्या ठिकाणी केवायसी करून भेटत असेल त्या ठिकाणी या ठिकाणी आपलं आधार कार्ड, पतीचं आधार कार्ड, या ठिकाणी आपल्या वडिलांचं आधार कार्ड याच्यापैकी कोणाचं तरी एक आधार कार्ड घेऊन जायचं आहे। त्यासोबतच आधार कार्डाला बँक खातं लिंक असायला पाहिजे, त्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असावा आणि या ठिकाणी तुमची केवायसी पूर्ण सुद्धा होऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी काल केवायसी केलेली असेल किंवा मागच्या 10-12 दिवसांखाली केवायसी केलेली असेल तर त्या लाडक्या बहिणींना परत एकदा केवायसी करावी लागणार आहे। जर तुम्ही या नवीन पद्धतीने परत एकदा केवायसी केले नाही तर तुमचा हप्ता बंद होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पुढील हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना केवायसीची नवीन आणि सोपी पद्धत आलेली आहे, कारण या ओटीपीच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या येत होत्या, ओटीपीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा येत होत्या, त्यामुळे लाडक्या बहिणींना हे केवायसी करणं शक्य होत नव्हतं। बघा लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही, सर्व लाडक्या बहिणींची केवायसी अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी केवायसी करता येणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील, अजून पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही केवायसी सोप्या पद्धतीने करायची आहे। केवायसी केली तर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला महिन्याचे 1500, वर्षाचे 18,000 रुपये मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना केवायसीची एकदम सोपी पद्धत आहे। बघा ज्या लाडक्या बहिणी विधवा असतील, त्यांच्याकडे पती नसतील, म्हणजे त्यांचे पती वारलेले असतील किंवा या ठिकाणी डायव्हर्स झालेला असेल, किंवा ज्या लाडक्या बहिणींचं लग्नच झालेलं नसेल, किंवा ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी सुना असतील, सासू असतील, घरामध्ये 2 महिलांची केवायसी असेल तर त्यांनी कशी केवायसी करायची आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत या केवायसी विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि केवायसीचे शेवटचे जी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर ती तारीख आता जवळच आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही गहाळ बसायचं नाही। जर तुम्ही गहाळ बसला तर तुमचे 1500 रुपये सुद्धा गहाळ बसणार आहेत, तुम्हाला पैसे मिळणार नाही। ज्या लाडक्या बहिणी डॉक्युलेटी वापरतील, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी वेळेचं भान राखतील, त्या लाडक्या बहिणी केवायसी करतील, अशा बहिणींना काळजी करायची गरज नाही। पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून असेच हप्ते मिळत राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी निष्काळजीपणा करतील, निष्काळजीपणाने केवायसी करणार नाही, त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मोबाईलवरती किंवा बँकेचा जो मेसेज असतो तर तो मेसेज आपल्या मोबाईलवरती येत असतो, फक्त तो मेसेज पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या केवायसी विषयी कोणती नवीन अपडेट आलेले आहे, केवायसी कोणी करायची आहे, कोणी करायची नाही, केवायसी कशी करायची आहे, कोणत्या तारखेपर्यंत केवायसी करा, विधवा महिला असतील, वडील नसतील, पती नसतील, यांनी कशी केवायसी करायची आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 7 प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या 7 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये। जर या 7 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी केवायसी केले तर त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई होणार आहे। 7 प्रकारच्या लाडक्या बहिणींकडून पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा या 7 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी आहात का, तुमचा सुद्धा प्रकार या 7 लाडक्या बहिणींपैकी आहे का, हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे। कारण लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 प्रकारच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ते मिळणार नाहीत, त्यांनी केवायसी करून उपयोग सुद्धा होणार नाही। तर या 7 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आता आपण केवायसी कशी करायची आहे त्याची माहिती बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये सरासरी अगोदर 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले होते, परंतु या योजनेमध्ये काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नव्हत्या, तरी पण त्यांनी चुकीचे कागदपत्रे तयार करून या ठिकाणी अर्ज केलेला होता आणि या ठिकाणी त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले होते, पैसे सुद्धा घेत होते, परंतु यापुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींना पैसे वाटप होतील। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना केवायसी विषयी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, त्यामुळे जर तुम्ही केवायसी करणार असाल किंवा अजून केवायसी केलेले नसेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून या ठिकाणी केवायसीची प्रोसेस तुम्हाला सुद्धा समजून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या 7 प्रकारच्या बहिणींना केवायसी केल्यानंतर सुद्धा पैसे येणार नाहीत, त्या 7 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा तुमची भरपूर कामे असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा वेळ जास्त न घेता कमी
शब्दांमध्ये अधिकची माहिती देण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत। बघा लाडकी बहिणींनो, हे गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे की जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही केवायसी करा किंवा नका करू तरी पण पैसे मिळणार नाहीत, कारण या ठिकाणी सध्याच्या स्थितीला केवायसी साठी मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरी मागवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर काळजी करू नका। ज्या बहिणी अपात्र असतील आणि त्यांनी केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर त्या अपात्र होतील, परंतु ज्या बहिणी जरी पात्र असल्या आणि त्यांनी केवायसी केले नाही तर त्यांचा सुद्धा अर्ज अपात्र होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचा अर्ज पात्र असेल आणि तुम्ही केवायसी केले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडचण येणार नाही। तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। म्हणजेच ही योजना राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या पाठबळ जास्त प्रमाणामध्ये देण्यासाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे। तर या योजनेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट होतं, परंतु या योजनेमध्ये काही चालाक अशा लाडक्या बहिणी आहेत, काही अशा श्रीमंत अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढले, अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन आपला अर्ज पात्र करून घेतला। त्यासोबतच असे काही पुरुष सुद्धा होते, त्या पुरुषांनी साड्या नेसल्या, डोक्याला या ठिकाणी टिकल्या लावल्या, कपाळाला या ठिकाणी टिकल्या लावल्या, डोक्याला केस लावले, डोळ्यांना काजळ लावलं, होटांना लाली लावले, अशा पद्धतीने कानामध्ये जुबे घातले, नाकामध्ये नथनी घातले, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले, हातामध्ये बांगड्या सुद्धा घातल्या। इथपर्यंत काही अशा पुरुषांनी या ठिकाणी व्यवसाय करायचं पाहायला सुद्धा मिळत आहे। म्हणजेच त्या सुद्धा तृतीयपंथी आहेत, त्या सुद्धा महिला आहेत, त्या सुद्धा लाडक्या भावांचे लाडक्या बहिणी आहेत, अशा पद्धतीने सरकारला सांगितले। म्हणजेच पुरुषांनी साड्या नेसून आम्ही सुद्धा महिलाच आहोत, आम्ही सुद्धा तृतीयपंथी आहोत, अशा पद्धतीची माहिती सरकारला दिलेली होती आणि सरकारने सुद्धा याच्यावरती जास्त काही लक्ष दिलेलं नव्हतं। सरकारला वाटलं एकतर या महिला असतील, लाडक्या बहिणी असतील किंवा एकतर तृतीयपंथी असतील, त्यामुळे त्यांनी टोटल मिळून सरकारने 15,000 पुरुषांना लाभ दिलेला होता। परंतु राज्य सरकारच्या निदर्शनास आल्यावरती त्यांच्या घरोघरी जाऊन चौकशी केली, त्यावेळेस हे पुरुष आहेत हे सरकारच्या लक्षात आलं। त्यामुळे सरकारला वाटलं की आपला पैसा या ठिकाणी वायाला जात आहे, गरजू बहिणींपर्यंत पैसे न पोहोचता या ठिकाणी अपात्र पुरुषांपर्यंत, अपात्र लाडक्या बहिणींपर्यंत पैसा पोहोचत आहे, तर हा पैसा गरजू बहिणींना पोहोचावा या दृष्टिकोनातून हे केवायसीची प्रोसेस आणलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी निष्काळजीपणा करू नका, केवायसी करा, अन्यथा 1500 विसरायचे आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या केवायसी साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींना, हे केवायसी कोणी करायची आहे? बघा, ज्या बहिणी पात्र असतील, ज्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले असतील किंवा नसतील, त्यांनी केवायसी करायची आहे। आता केवायसी कोणी करायची नाही? बघा, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, ज्यांच्याकडे उत्पन्नाची क्षमता 2.5 लाखांच्या पुढे असेल, पांढरे रेशन कार्ड असेल, सरकारी कर्मचारी असतील, 65 वर्षांपेक्षा जास्त वय असेल, तर अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये। अन्यथा जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि केवायसी करायला गेला तर यावरती तुमच्यावरती ऍक्शन घेतली जाईल। तुम्ही अपात्र आहात तरी पण पैसे कसे घेतले हे सरकार विचारणार आहे, तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील आणि तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई होईल। त्यानंतर तुमची नोकरी जाण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे जर तुम्ही अपात्र असाल तर केवायसी करू नका, जर लाभ मिळत राहिला तर घेत राहा, परंतु केवायसी करू नका। आता केवायसी कोणी करायची आहे? ज्या लाडक्या बहिणींना हप्त्यांचे पैसे चालू आहेत, काही हप्त्यांचे पैसे आले, काहींचे आले नसतील, त्यांनी केवायसी करा। केवायसी केल्यानंतर तुमचा अर्ज पात्र असेल तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे वाटप होतील। आणि लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी विधवा असतील, पती नसेल, वडील नसतील, त्यांनी कशी केवायसी करायची आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो, कागदपत्रे बघा लाडक्या बहिणींना, याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड केवायसी साठी लागणार आहे, तर त्या आधार कार्ड, तुमचा आधार कार्ड असायला पाहिजे आणि तुमच्या वडिलांचा आधार कार्ड किंवा तुमच्या पतीचं आधार कार्ड असायला पाहिजे आणि त्या आधार कार्ड बँक खात्याशी, मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे वाटप होतील, अन्यथा पैसे वाटप होणार नाही। केवायसी सक्सेसफुली 100% होणार आहे। बघा, आता ही झाली माहिती। आता आपण वडील नाहीत, पती नाहीत, त्यांनी कशी केवायसी करायची? बघा लाडक्या बहिणींना, या प्रश्नावरती अजून सरकारने उत्तर दिलेले नाही, लवकरच या प्रश्नावरती उत्तर देण्यात येईल। परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना वडील नसतील, पती नसतील, त्या लाडक्या बहिणींनी आपल्या नातेवाईकामधील कोणत्या तरी एका पुरुषाच्या आधारावरती केवायसी करायची आहे। बघा, ही प्रोसेस लीगली नाही, परंतु तुम्ही करू शकता, जेणेकरून हप्ता बंद होणार नाही। बघा, जर पती नसेल, वडील नसेल, याविषयी काही निर्णय आला तर तो संध्याकाळी व्हिडिओ सुद्धा येणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला